चला वापस आपण आपल्या घरी आलोय. पण लय परेशानी म्हणजे याची झालेली, रिक्षाला दीड घंटे लागलेले, त्यामुळे जरा परेशान झाली. आणि 2 दिवसापासून इकडे लाईट पण नाही आहे. बघा किती पाणी साचलेले. हे आमचा मित्र आला बघा. तर आजीचं असं म्हणणं होतं की तुम्ही जा, मी थांबते. कोमल काय म्हणणं होतं आजीचं? कोमलसाठी थांबतो. अहो कोमलसाठी म्हणतोय, पण खरं काम तर तुमचंच आहे ना. हो आहे ना. मग थांबतो ना गणपतीपर्यंत. काढून घे सगळं. आणि यायच्या टायमाला काय करा माहिती का दादा, ते रोहिणीचं हे का कपाट, त्यामध्ये एक लाईट आहे बघा, तुम्ही महालक्ष्मीला आणलेलं आहे का लाईट? हा लाल पिवळा हिरवा देऊ, ते सोबत घेऊन या बघतो. एवढा मला इकडे लागतो इन्व्हिटेशन. हा ते तेव्हा पाहून घेऊ पुढे. बघा किती आतुरतेनं वाट पाहण्यात चालली बघा माझी. कवा पप्पा येणार आहे. पिऊ नमस्कार. ते बघ आहे का केलं नमस्कार बघा. हा हाय कर बाळा. हा तेव्हा टाळा. परी कुठे परी? हाय परी, तू नवीन ड्रेस घातला? खूप छान मला आवडला ड्रेस तुला घातलेला. नाही आता 11:15 वाजता आहे ना, थोडं बाहेर बसलो. मग आता 12 वाजता पुण्यात येईल आणि 1 घंट्यात घरी येतो. आलो की भेट तुला. नमस्कार, कसे आहात तुम्ही? मजेत ना? तर आजचा विषय तुम्हाला सांगतो. सर्वात आधी आम्ही आज लवकर उठलो, जवळपास 5 वाजता उठलो. नाश्ता वगैरे 7 वाजता झाला, आऊट वगैरे, आणि एअरपोर्टला आलो. एअरपोर्टला ही सुरतचं एअरपोर्ट आहे मागे. तर इथं येईपर्यंत आता वाजलेले आहेत 9 वाजले का भाऊ? का टाईम आहे? 8:30 झालेत. तर ते आतमध्ये गेल्यानंतर काहीच नाही म्हणण्यापेक्षा तिथं खायला वगैरे काही नाही आहे किंवा बसायला वगैरे जास्त जागा नाही आहे. तर त्यांचं म्हणणं होतं तुम्ही 10 वाजता जा आतमध्ये. म्हटलं ठीक आहे 10 वाजता जाऊ. म्हटलं तोपर्यंत बाहेर टाईमपास करायचं. म्हटलं चला थोडा व्हिडिओ घेऊया. तर आमचे हे जे भाऊ आहेत ना, सुदर्शनराव, राम राम. राम राम. काय कांड केलं तुम्ही आज? काय यांनी खूप मोठं कांड केलं आहे, ते तुम्हाला शेअर करतोय मी. तर काय होतं माहिती आहे का, गडबडीमध्ये काम होतं, पण ते काम लक्षात पण आलं पाहिजे काय झालं म्हणून. तर तुम्हाला एक दाखवतो. हे बघा, तुम्ही म्हणाल की ओम दादा काय चाललं तुमच्या लाईफमध्ये, काय करावं काय कुठे गेलं रे बाबा ते? हे बघा, हे आहे डोअरचं जे कार्ड येतं ना, ते आहे हॉटेलचं. त्या साहेबांनी माहिती आहे का, सोबत लवकर निघायचं नाश्ता केला तिथं, आणि म्हटलं चला आता. पण ते चेकआउट केलं आणि त्यांनी पण विचारलं नाही आणि आमच्या पण लक्षात आलं नाही. चेकआउट केलं आणि त्यांच्यासोबत थोड्या गप्पा मारल्या, फीडबॅक दिला आणि लगेच निघालो. तर इथं विमानतळावर आल्यानंतर कळालंय की आपल्यासोबत ते कार्ड आले. आता काय करणार त्याच्यासाठी? आता ही असं छोटी गोष्ट असेल त्या हॉटेलवाल्यासाठी. ATM कार्ड सारखं कार्ड आहे, ते दुसरं वगैरे तयार करतील, त्याचा काही विषय नाही आहे. पण तरी पण ते मला तरी वाटतं की जमा करायला हवं होतं तिथे. पण आपण आता पण पण जाणार कसं? आता नाही शक्य ते. आता तुम्ही तिकडचा विषय पण करू नका, आता शक्यच नाही ती गोष्ट. आणि लगेच आता थोड्या वेळामध्ये निघायचं आहे तिकडं विमानामध्ये. सुरत एअरपोर्टहून आपण 1 तासामध्ये पोहोचणार आहोत पुण्याला. जसं आपण आलो आहे त्याच पद्धतीनं 11:15 वाजता, म्हणजे 11:15 आपलं प्लेन उडेल आणि 12:15 आपण पुण्यामध्ये असू. आता आज संडे असल्यामुळे पुण्यामध्ये ट्रॅफिक कमी असणार म्हणून आपण लोकल बस जे आहेत त्यांनाच डायरेक्ट घरी जाऊया. तिथून जरी डायरेक्ट कात्रज भेटली तर उत्तमच राहणार आहे. आणि आजचा दुपारचा व्हिडिओ शूट होईल आणि त्याच्यानंतर व्हिडिओ येईल. कदाचित हा व्हिडिओ तुम्ही उशिरा बघत असेल तर थोडाफार तो उशीर होईल, जर कधी मला पोहोचायला उशीर झाला, कारण की ट्रॅफिकचं सांगता येत नाही आहे. ट्रॅफिक असेल तर वेळ लागेल. बघू आता काय होतं आहे काय नाही. आणि मागच्या वेळेस तुम्हाला माहिती प्लेन लेट झालं, त्यामुळे आता आम्ही एवढं सतर्क आहे की 1 घंटा आधीच येऊन बसतो आहे. आणि ते बेटर आहे, तसंच राहायला पाहिजे. कालचं जे काम झालेलं आहे त्याचं तुम्हाला एक व्हिडिओ येईल, तो तुम्ही बघा.
पण विषय असा आहे की काल व्हिडिओ नाही टाकला कारण की मी काल कामातच होतो, त्यामुळे सुदर्शनचा व्हिडिओ आला असेल पण माझा व्हिडिओ नसून आला. ठीक आहे, काय करणार ना, नाही का. आणि आज ही जी हँडबॅग जी आहे ना, ट्रॅव्हल बॅग आमची, ती आम्ही आज सोबत घेणार आहेत, म्हणजे आमच्यासोबत विमानामध्ये घेणार आहे. ते आपण आता लगेजमध्ये ठेवत होतो, पण लगेजमध्ये नाही ठेवणार कारण की ते काय करतात ना, आदळापट करतात. इंडिगोवाले तुम्हाला माहिती असेल, आणि आदळापट केल्यामुळे काय होतं, बॅग वगैरे फुटायचं वगैरे चान्स होऊन जातो. तर त्यामुळे जरा प्रॉब्लेम होतो. चला आपण आता निघूया पटकन दिवशी, बघूया काय मिळेल काय नाही, कारण की परत उशीर झाला तर परत प्रॉब्लेम येणार. चला मी काय करतो आता, डायरेक्ट तुम्हाला घरी गेल्यावर भेटेल, नाही तर मग इथला थोडा व्हिडिओ घ्यायचा असला तर मी तुम्हाला कळवेल. तसा थोडा व्हिडिओ घ्यायचा ठरवलेलंच आहे मी, आता थोडा घेत चालायचा. चेकआउट वगैरे करून इकडे आलो आहे. बाकीचे हॉटेलचे सगळे व्हिडिओ जे आहे ते सुदर्शनकडे तुम्हाला बघायला भेटेल, माझ्या चॅनलवर तुम्ही तिकडे जाऊन बघू शकता. ठीक आहे, चला. चला वापस आपण आपल्या घरी आलोय. पण लय परेशानी म्हणजे याची झालेली, रिक्षाला दीड घंटे लागलेले, त्यामुळे जरा परेशान झाली. आणि 2 दिवसापासून इकडे लाईट पण नाही आहे. बघा किती पाणी साचलेले. हे आमचा मित्र आला बघा. चल हर्षल, चला हाय कर सगळ्यांना. ओळखलं का तुम्ही याला? तू बघतो का नाही रे व्हिडिओ? नाही बघा काय राव. येतो थोड्या वेळाने जेवण करू आम्ही, खेळायला. हो, ते क्रिकेट खेळण्यासाठी आलेलं आहे बाबा. तो वाट बघत होता आम्ही, कधी येतो. तो विषय झालाय काय. दरवाजा उघड, दरवाजा. आलो मी वरती. अवस्थेत हा आलो. ही बॅग घेऊन जा रे भाऊ. ते मला काढून वेगळे ती बॅग दे ना मला. अरे वे आलेले वाटते इकडेच. चला इकडं लाईट नाही बघा. लाईट म्हणजे पावसामुळे लाईट नव्हती, आता आलेली कदाचित. चला आपण वरती जाऊ आणि मग तुम्हाला भेटतो. भूक खूप लागलेली कारण की सकाळी 7:30 वाजता नाश्ता झालाय. आजचा व्हिडिओ थोडा उशीर येईल, त्यामुळे थोडा ॲडजस्ट करा. परी, वेअर आर यू? हाय परी. बापरे, एवढं का? पिऊ कुठे? तिला आठवण आली की माझी? दर दे मला जेवायला. चल बरं आहे काजी? ही पिऊ झोपली इकडे. ही ऋतू आहे आणि ही पिऊ आहे. उठून थोड्या वेळाने. चल देते जेवायला. तर हे आमच्या आजी आहे, आणि आजीचं म्हणणं काय बघा, आज हे सगळेजण जालन्याला चाललेत, म्हणजे 5 जण चाललेत. तर आजीचं असं म्हणणं होतं की तुम्ही जा, मी थांबते. कोमल काय म्हणणं होतं आजीचं? कोमलसाठी माया कोमलसाठी थांबतो. अहो कोमलसाठी म्हणतोय, पण खरं काम तर तुमचंच आहे ना. हो आहे ना. मग थांबतो ना गणपतीपर्यंत. म्हणलं ना, गणपतीपर्यंत थांबायचं का आजी? हा तुम्ही बी थांबताय म्हणे. गणपतीपर्यंत थांबायला चालले ते. नाही मग आपण जाऊ परी. हा पाणी खेळायला. मामा पोरीला काय माझं नाही बाई. जेव्हापासून आम्ही विषय काढला तेव्हापासून म्हणा चला त्याला तर कोण पाहिजे नाही. एकला माणूस एवढा मोठा मग ती तर काय करेल, ही गोष्ट खरी. हा
कोण करते स्वयंपाक तसं काही नाही. पैसे लागत नाही का पार्सलला? नाही तसं काही नाही. कमाल आहे बाबा. दराची पाय. लाईट किती दिवस नव्हती आपली? यायचं करू पाऊसली झाला तिकडं नव्हतं एवढा पाऊस. आभाळ हो. आणि एकदा सांगा आमची परी कशी दिसतीये? छान दिसते सांगा. छान दिसते बाप्पा. हो लय खेळती ती. काय सांगतो हे चिट्टू दिसनच नाही तिचं काय छान. परीची केस तर वाढवायची आहे ना परी? लंबे करायचे आहेत ना? पोरी नाचल्या ना त्याच्याबरोबर नाचते खाली ते वर नाचली खाली काय बाई गंमत. कुठली घेऊ? घे ग माझा पिवला जीव लागायला लागला माझा. सकाळी हो काय. तर आज हे चाललेत तर हे थोडाफार पसारा पण घेऊन चाललेत घरातून. काय काय जमा करायला लागली ताई? 4 कांदे घेतले, एवढं पीठ घेतलं, 1 साखर घेतली, पत्ती घेतली. केलं पॅक? हा पप्पा 1 पक्कड घेतली, 1 चमचा घेतला, 2 प्लेट, 1 वाटी. ते सारं चाललं काहीच नाही थोडी पाहिजे ना ते आम्ही तेव्हा. माझं सामान आहे तिथं. आहे माझं सामान सगळं आहे तिथं. ताटं. राहू दे परी परी राहू दे. हा हा ते हे नाही का आपलं बेड त्यातून सामान बाहेर काढून घे सगळं. हा ताट तुम्हाला ताट लागलं. आणि यायच्या टायमाला काय करा माहितीये का दादा? ते रोहिणीचं हे का कपाट त्यामध्ये एक लाईट आहे बघा तुम्ही महालक्ष्मीला आणलेलं आहे का लाईट? हा लाल पिवळा हिरवा देऊ ते सोबत घेऊन या फक्त एवढा. कशाला? मला इकडे लागतो इन्व्हिटेशन. महालक्ष्मीला लागलं. हा ते तेव्हा तेव्हा पाहून घेऊ पुढे. उचलायचं कायला? उंदरं झाली असती. बरी हातनं बाजूला 1 मिनिट. हे येऊ का नाही येऊ तुम्ही निघून या बरं का लवकर. यायला काय म्हणलं मी मोटर चला मग तिकीट फुकटच आहे. तुम्हाला परेशानीच कळत नाही बा तुमची काय होईल तर. हो नाही म्हणजे ते एसटीला लय वेळ लागतो. याचं कसं तुम्ही झोपून जाताना आरामात जातो. आरामाचं पाहतं पण मग पैसे कमी लागत आहेत. उतर बाखाली. पैसे आराम म्हणलं गणपती कधी बसता? 31 ऑगस्टला का? नाही 27 मग तर महालक्ष्मी गणपती का तुझ्या बड्डेची माहिती काय? पप्पा तुम्ही येता महालक्ष्मी जेवायच्या त्या दिवशी माझा बर्थडे. पप्पा मला वाटलं की मस्त मोकळा जाकळा बड्डे. परी माझा पाय खूप दुखतोय. हा पाय या पायाला लागलाय माझ्या. राहिलंच नाही हा चला आपल्या नेहमीच्या ठिकाणी परत आस्थापनेवर आलेलो आहे. तुमच्यासाठी थोडेफार व्हिडिओ घेण्याचा प्रयत्न करेल. आता उद्यापासून व्हिडिओमध्ये फक्त मी, कोमल, पियू आणि रितू परी आम्ही 4 जण दिसणार आहोत. कारण की हे सगळेजण जाणार आहे. म्हणजे उद्याच्या व्हिडिओमध्ये यांचा जायचा व्हिडिओ असेल तो मला घेऊया. बाकी करू आता ॲडजस्ट काहीतरी नाही का. आता काय झालेलं आहे माहिती आहे तुम्हाला एक सांगतो मी. झालेले आहेत 4 महिने बघा आम्हाला पुण्याला येऊन. 25 एप्रिलला रात्री बसलो होतो. 26 एप्रिलला आम्ही इथे पुण्यात आलो होतो. 26 एप्रिल, 26 मे, 26 जून, 26 जुलै. ओके 26 एप्रिल, 26 मे, 26 जून, 26 जुलै असे 4 महिने झालेले आहे पुण्यामध्ये. आता हे 4 महिन्यापासून इथं आहे. आई आणि दादा यांना खूप जालन्याची आठवण यायला लागली. ॲक्च्युअलमध्ये त्यांना ते आधीच जायला पाहिजे होतं 1-2 वेळेस पण ते गेले नाहीत. त्यामुळे आता जात आहे. म्हणून मी काय अडवत नाही सध्या. जाता तर जा बाबा. आणि तुम्हाला जेवढं राहायचं तुम्ही तेवढं राहा. तुम्हाला असं काही बंधन नाही की आज या उद्या वापस बिनधास्त राहा. बघा कसं वाटतंय काय वाटतंय नाही का. उगाच त्यांना इकडं मन मारून जगण्यापेक्षा एक 4-5 दिवस, 8 दिवस, 10 दिवस, 15 दिवस तुमची इच्छा जेवढ्या दिवसापर्यंत होईल तेवढ्या दिवसापर्यंत थांबा. काहीच विषय नाही आहे. बाकी आता येणाऱ्या व्हिडिओमध्ये कोमल, मी आणि आम्ही सगळेजण दिसणार आहोत. तर बघू आता काय रिस्पॉन्स येतो. तुम्ही सगळेजणांना मिस करणार पण ते रामभाऊच्या व्हिडिओमध्ये दिसेल तुम्हाला. राम आणि रोहिणी पण जात आहे सोबत. त्यांनाही तिकडे थोडं
काम आहे, दादाला काम आहे मेन म्हणजे. आणि राम आणि रोहिणी जे आहे ते सहज जात आहे त्यांच्यासोबत, त्यांनाही जालन्याची आठवण येते म्हणून जात आहे. पण म्हटलं ठीक आहे जा, काही प्रॉब्लेम नाही, असा विषय आहे. आणि आजचा व्हिडिओ 4 वाजता का, कारण हा व्हिडिओ मी 2:30-3 वाजता शूट करतो आहे. मला खूप थकवा येतो आहे. मी सकाळी 5:30 वाजता उठलेलो आहे आणि माझं अंग एवढं दुखतं आहे ना, मला आता एक झोप हवी आहे. तर मी आता झोप घेणारच आहे थोड्या वेळामध्ये. खूप आता पण काय करणार, काल पण व्हिडिओ नाही गेला. परत तुम्ही कसे आहेत माहिती आहे का, तुम्ही मला कमेंट्स करून खूप परेशान करतात. म्हटलं चला तुमच्यासाठी एक व्हिडिओ शूट करून टाकूया. बाकी तुमच्या ओमदादाचं तुमचं प्रेम असंच राहू द्या. मी हक्कानं बोलत असतो तुम्हाला, कारण की माझा तेवढा हक्क आहे तुमच्यावर, तुमचाही हक्क आहे मला बोलण्याचा वगैरे, म्हणून असा विषय आहे. आणि ते सुदर्शन पण जरा झोपला असतील कदाचित, त्याला पण घ्यावं लागेल सोबत, कारण की आम्हाला आता तिकडे जायचं, तिकीट वगैरे काढले असणे यांचे, ते बघायचं, यांचं आवरायचं बघायचं आहे. म्हणून आता झोपून जमणार नाही आहे. पण आजचं आता थोडी परेशानी होईलच नाही का. कोमलला एक मोठा टास्क आहे, पिऊला आणि परीला सांभाळायचा. करेल ॲडजस्ट. काहीच नाही का, कशात पर्समध्ये का, जा ना, आईकडून पैसे घेतात टाकायला, जाय. हां जा. इकडे कोमल कसं हँडल करणार आहेस तू, होईल का हँडल, होईल हँडल. तुला तर म्हटलं जा जालन्याला. नवरे पे विश्वास नाही क्या, नवरे पे विश्वास नाही. मला सुखात नाही पाहू शकत, म्हणजे ती गेल्यावर तिला असं वाटतं की मी सुखात राहतो. बापरे, एकटा जीव सदाशिव. असं नसतं जमत कोमल, कळालं का. आहे आता फक्त फर्स्ट एड होऊ नको. पिऊसाठी परीसाठी परेशान करतात म्हणून काय, तुला एकटीलाच सांभाळ. हां ते 1 दिवस सांभाळणं वेगळं, आता हे 15 दिवस 1 महिना सांभाळणं वेगळं. नाही येत ते महालक्ष्मीपर्यंत येत नाही, ते आपल्याला जावं लागेल त्यांना घ्यायला. सवय करून घ्यावं लागेल ना. हां ते तेवढं आहे म्हणा, सवय वगैरे करून घ्यावं लागेल. जबाबदारी घ्यावंच लागेल ना. जबाबदारी कोणाला चुकलेली, मायबाप म्हणलं लेकरं सांभाळावंच लागेल ना. मायबाप म्हणलं लेकरं सांभाळ लागेल ना. हां तर असा विषय आहे. आता चला मी व्हिडिओचा एंड करतो. आजचा व्हिडिओ थोडा छोटाच आला असं तर थोडा तुम्ही ॲडजस्ट करा, कारण की मी आता याच्या उपर काही बोलू शकत नाही, कारण की माझं अंग खूप दुखतं आहे. तुम्हाला सांगितलं जसं व्हिडिओमध्ये. एक झोप हवी. 8 वाजल्यापासून नाही, आम्ही उठलेलं सकाळी 4:30-5ला. आंघोळ वगैरे करून, हो आंघोळ वगैरे करून नाश्ता केला, कारण की नाश्ता 7 वाजता चालू होतो. 7 वाजता गेलो, 7:30 वाजेपर्यंत नाश्ता केलेला आहे. आणि मग तिथून एअरपोर्टला गेलो 1 तासान, 8:30 वाजता एअरपोर्टला पोहोचलो. असा विषय झाला. तिथून ओला केलंस ना. हां चालतं सगळीकडं. आपल्या इकडं पण ओलावाले खूप हे करताय आता, म्हणजे स्ट्राईकवर गेलेले आहेत. हां काही लोक. काय झालं ना, मी एक इथून रिक्षा बुक केली त्या दिवशी, तुम्हाला एक सांगायचं राहिले. त्या रिक्षात बसलो आम्ही, तर त्यांना आम्हाला आधी सांगायला पाहिजे होतं की ही रिक्षा मीटरवर जाणार आहे. आम्ही ओलाचे पैसे द्यायच्या हिशोबाने चाललो होतो. ओलाचे झाले 360 रुपये काहीतरी दाखवत होतं समथिंग. थांबरी 360च्या समथिंग काहीतरी दाखवत होतं. तर मी बुक केली. बुक केल्यानंतर ते आम्हाला स्ट्राईकबद्दल सांगू लागलं होतं, असं तसं हे ते. गाडीत बोर्ड पण लावलं त्याचं की मीटरनुसार पैसे द्या असं तसं. आणि त्यानं आमच्याकडून 440 रुपये घेतले. काय सांगावं, त्याला डोकं लावायला तेवढा वेळ नव्हता आमच्याकडे, नाही तर तुम्हाला माहिती आहे मी किती डोकं लावत असतो. परत ही पण फ्लाईट मिस होईल म्हटलं 100 रुपयाच्या नादामध्ये. पण मी तर याच्यानंतर जे आहेत ना, आता ओलावाले जे आहेत ना, त्यांना मला एवढं वाटतं की बाबा ठीक आहे तुम्ही मीटरवर जाता, काही प्रॉब्लेम तुम्हाला नाही पुरत, ती पण गोष्ट मान्य आहे, नाही पुरत, ओलावाले देत नाही. पण मग तुम्ही कॉलवर आता, मी एवढ्या वेळ बुक केली, मला बरेच जण कॉल करतात, दादा मीटरवर जाणं चालतं का, मग तुम्हाला पटत असेल तर जा, नाही तर नका जाऊ, हो की नाही. पण हे बसल्यानंतर तसं झालं. पण ठीक आहे जाऊ द्या. आता त्यांच्यासाठी जर की 100 रुपये खूप मोठी गोष्ट असेल तर माझ्यासाठी पण 100 रुपये खूप मोठी गोष्ट आहे, म्हणून मी इथं पॉईंट बोलतो आहे, नाही तर मी ही गोष्ट इथे बोललो नसतो. कळलं का. चला आता तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आम्ही दोघंजणं भेटू तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना काळजी घ्या स्वतःची, आणि परत एकदा सगळ्यांना बाय बाय.